मंडळी, आज आम्ही फोडणीची खिचडी केली. त्यासाठी डाळ, तांदूळ असे छान स्वच्छ धुवून घेतले आणि एका ताटामध्ये टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे आणि बटाट्याची काप असं सगळं साहित्य एकत्र गोळा करून ठेवलं. जेणेकरून आपल्याला पटकन ते साहित्य त्याच्यात टाकता येतं आणि तोपर्यंत कढईमध्ये कढई तापत ठेवलेली. जिरे वगैरे त्याच्यात टाकल्यानंतर ते तडतडले आणि मग त्याच्यात कांदा आणि कोथिंबीर असं मिश्रण टाकत गेलं. ते छान असं परिपक्व झालं पाहिजे ना, त्यामुळं एकत्र हळू-हळू एक-एक त्याच्यात मसाले आपण ॲड करत चालायचे. त्यानंतर बटाट्याचे काप टाकले. बटाट्याचे काप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अ, हळद वगैरे टाकली. हळद, कढीपत्ता असे एक-एक जे आपण साहित्य जमा केलेलं ते टाकत गेलं. त्यानंतर काळा मसाला टाकला. म्हणजे एक-एक असं एकजीव झालं पाहिजे सगळं. त्यामुळं ते आपण एकत्र सगळं असं एकजीव होण्यासाठी ते सगळं एकत्र केलं आणि त्यानंतर आपण डाळ, तांदूळ जे आपण धुतले होते ते त्याच्यामध्ये टाकून दिले आणि ते मग छान असं एकत्र परतून घेतले. म्हणजे ते सगळं मसाला जो आहे तो आपल्या तांदूळाला व्यवस्थित लागला पाहिजे. या दृष्टीने सगळं छानपैकी ते असं अ, हलवून घेतलं. त्यानंतर मग ते एकत्रित असं छान असं सुगंध सुटला होता. म्हणजे त्या मसाल्यांचा. त्यानंतर मीठ वगैरे टाकलं. आपल्या गरजेनुसार आपण आपल्याला वाटेल त्या हिशोबाने आपल्या हिशोबाने त्याच्यात मीठ वगैरे टाकून ते एक जीव असं एकत्रित केलेलं आणि मग छान असं ते परतून घेतलेलं. त्याच्यामध्ये थोडीशी वरून परत कोथिंबीर शिंपडली आणि पाणी वगैरे टाकलं. पाणी जास्त टाकायचं आणि हो, पाणी ना गरम टाकायचं. थंड पाणी चालत नाही. तर गरम पाणी टाकायचं आणि जास्त टाकायचं म्हणजे आपला तांदूळ आहे ना व्यवस्थित असा छान शिजला जातो आणि मग तो व्यवस्थित शिजल्यानं वर आपल्याला चव पण छान लागते. या दृष्टीने मग त्यानंतर तो थोड्या वेळ असं कढईमध्ये असं मीडियम आचवर झाकण टाकून शिजू द्यायचा. तोपर्यंत टोमॅटोची आमचं सूप तयारच होतं. सूप हे खूप छान लागतं ना. खिचडीसोबत फोडणीच्या खिचडीसोबत टोमॅटोचं सूप नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप भारी लागतं यांचं कॉम्बिनेशन. आणि बघा मंडळी, आता आपली खिचडी पण रेडी झालेली आणि फार छान सुगंध दरवळतोय बघा. आपली खिचडी, टोमॅटोचं सूप खूप सुंदर. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.